तर वी स्टार्ट विथ सेईंग तुझा बला आकाश भाऊ हो हाशिमने आपल्याला एवढं मोठा स्कूप दिला मेरिट दिला. वन मोर मिल्खामा काइंड ऑफ वन मोर मिल्खामा जे पण इस्रायलमध्ये आहेत त्यांनी त्यांनी पास केला काइंड ऑफ बोलू शकतात की मी होते त्यावेळेला मी होतो त्यावेळेला. आणि जे पण इंडियामध्ये आहेत आणि आउट ऑफ इस्रायल आहेत तर त्यांचे ते ऑफकोर्स त्या प्रेशरमध्ये आणि त्या त्या खिबूर तो कनेक्शन होता इस्रायल लोकांचा इस्रायल माणसांसंगत इस्रायलमधल्या माणसांसोबत तो फार डीप असतं. आणि ते बाहेर आहेत तर जे पण बाहेर आहेत तर त्यांच्यासाठी फार डिफिकल्ट असतं मला माहिती आहे. कारण ते एव्हरी मोमेंट त्याच्याबद्दल विचार करतात काय होतं असेल इस्रायलमध्ये काय काय झालं काय होतंय काय नाही. आणि इट्स दॅट्स ऑल्सो प्रेशर. भाऊ हाशेम दॅट्स अ बिग स्कोत का एवढं बिग मेरिट का सर्व कनेक्टेड आहोत आणि सर्व आपण एकमेकांना कनेक्टेड आहोत आणि इस्रायल माणसं एकमेकांचा विचार करतो आणि प्रत्येक दुसऱ्यांचा सफरिंग दुसऱ्या कंट्रीमध्ये असून पण सफरिंग जी फील करू शकतात ते पण एक बिग थिंग खूप मोठी गोष्ट आहे ती. अम, तर जसं सातमा राबे बोलले बिफोर अगेन वी स्टार्ट थँक आकाश बरोखला आपण तुझ्याबरोबर बोललो आणि जे पण हे झूमचा शिवर अरेंज करतात वेगळे गवरील तळकर त्यांना पण तुझा रब्बा फॉर अरेंजिंग आणि डुईंग द मामाज टू ममाश ते त्यांच्या मागे काळजी घेतात का सर्व बरोबर होईल टायमावर होईल प्रत्येक शिवर. तर तुझा रब्बा जाकू भाऊ שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבך לטובה, ליבכם לטובה. טוב, אז तर सातमाराबाचं जे लिहिले आहे का प्रत्येक निसायोन प्रत्येक टेस्ट असते प्रत्येक ए, जी डिफिकल्ट गोष्ट माणूस लाईफमध्ये पास करतो तर तो वेगळ्या लेवलवर पोचतो त्याची वेगळी लेवल होते आणि ती लेवल ती नुसती तिच्या त्या टेस्ट पास करूनच मिळते त्याला लेवल लाईक आपल्या नॉर्मल फिजिकल वर्ल्ड इज केनेगेद इज लाईक द स्पिरिच्युअल वर्ल्ड. जसं आहे अर्थ हेवन सारखं आहे जसं आपल्या इकडे गोष्टी आहेत त्या सेम थिंग हेवनमध्ये पण आहेत एक तसंच प्रत्येक टेस्ट जी आपण स्कूलमध्ये कसं पास करतो प्रत्येक टेस्ट असते आणि त्याच्यानंतर पुढची लेवलला पोचतो. तर प्रत्येक निसायोन प्रत्येक टेस्ट या लाईफमध्ये येते ती आपण पुढच्या लेवलला घेऊन जातो. त्याला समज माणूस टेस्ट त्याला बोलतो नाही ना मला टेस्ट नको तर मग तो पुढच्याच लेवलला पोचणारच नाही. रावी द मेलखने रिक्वेस्ट केली होती तो बोला मला सर्व टेस्ट दे मला पुढे द्यायचं आहे. असे बोला डिफिकल्ट आहेत पण खूप तुला जमणार नाही. तुला नाही नाही मला दे. दावीद मेलेखने त्याच्यावर घेतले होते आणि भाऊ हाशम हसदा हाशम हे खूप डिफिकल्ट टेस्ट होते आणि जे पण या जगामध्ये बोलतात जे पण टेस्ट होऊ शकतात ते दावीद मेलेखनी सर्व सहन केलं प्रत्येक लाईफच्या स्टेजमध्ये. आणि तरीसुद्धा ते द्विकुत भाषेम आकाश बरोखूचे ज्या जेवढे कनेक्टेड होते त्यांच्यासारखे अजून त्यांची तेलीम जी आपण दरवेळेला वाचतो त्यांनी लिहिलं आहे आणि त्यांनी कंपाईल केलं आहे ती आपण अजूनपर्यंत वाचतो. कोण पण डिफिकल्ट कंडिशनमध्ये असतं कोणत्या डिफिकल्ट टेस्टमध्ये असतं कोणत्या संकटात तो अडकलाय वगैरे तर तो ती तेलीमचा वापर करतो तेलीम वाचतो त्याला चांगला वाटतं प्रसन्न होतं तो. तर का काय कोणत्याच खूतमध्ये कोणत्या मेरिटमध्ये कारण दाविदा मेलेख त्या प्रत्येक डिफिकल्टीमध्ये पण ते गेलेत आणि ते त्यांना माहीत आहे का डिफिकल्टी काय असते आणि त्याच्या माहीत पण त्यांनी मिझमोरिम लिहिलं आहे. त्याच्यामुळे आकाश बरोखोची त्यांनी अं, ए, त्यांनी हल्लेल केलं त्याचं त्यांनी त्यांनी शेवाह केले त्यांना ते ॲप्रिशिएट केले आणि तोदाराबा बोलत आकाश बरोखोला. हे तर तर प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणामध्ये जे पण डिफिकल्टी येते
त्या वेळेला पण त्याच्या समजतो तो कितने पाणी में, जसं आपण बोलतोय कितने पाणी में, किती त्याला किती डिफिकल्टीच्या वेळेला समजतो का कुठे आहे तो, कुठे धावतो तो, तो विचार करतो का मला ही स्ट्रॉंग रूम वाचवेल का त्याच्या बिताखोन भाषेम आहे. तर ते आपण ह्या वेळेला ह्या टेस्टमध्ये बघितले, हे 12 दिवस जे जास्त डिफिकल्ट होते बोलतात, त्याच्यामध्ये बघितले. त्याच्या आधी पण थोडंसं तर मग ऑफकोर्स आपण सकाळच्या नमाजे बोलतो का लो लिदे विजयन वेलो लिदे निसायोन, आपण न बोलतो का मला नको टेस्ट पाठवूस. पण तरी पण टेस्ट ते दॅट्स अ नॉर्मल थिंग, इट्स पार्ट ऑफ लाईफ. जसं एक माणूस राब्बीकडे आला आणि बोलला का मला टेस्ट नको, मला तसंच राहायचं आहे, मला या जगामध्ये कोणत्याच परीक्षा नाही दिली द्यायची आहे मला, म्हणजे कोणत्याच टेस्ट म्हणून नाही, निसायोन नको मला, निस्योनच नको. तर अभि त्याला बोललं का नुसता मेलेल्या माणसाला निस्योन होत नसतात, टेस्ट नसतात लाईफमध्ये. म्हणजे तो मेलेला होता त्याला काहीच टेस्ट नसतात, जो जिवंत आहे त्याला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक स्टेजमध्ये, प्रत्येक स्टेज ऑफ लाईफमध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक एव्हरी टाईम त्याचे टेस्टमध्येच असतं. आणि म्हणून तो दॅट्स द दॅट्स द मोटिव्ह इन लाईफ. तोच त्याचा काम आहे या जगामध्ये, टू गो थ्रू challenges in life. Anyway, we start with the shiur. First, by saying refuah shlema, zchut. जे पण आपण अभ्यास करू, मे इट बी द विल ऑफ गॉड, का ते zchut आपण त्याच्याने आपल्या लिमूद तोरामुळे जे पण शिकाय, जे पण ज्यांना पण रिफुआची गरज आहे त्यांना रिफुआ श्लेमा. त्यांच्यापैकी याकोब बेन सारा, हाईम इचहक बेन याएल शिरेल, חנה בת שרלי, רות בת מזל, אייל אבנר בן מזל חן, יהונתן רפאל בן מלכה, חיה בת ריבה, עקיבא שושן בן נטלי פנינה, עם כל חולי עמך ישראל. ज्यांना पण रेफुआची गरज आहे त्यांना रेफुआ श्लेमा. आणि जे पण हेल्दी आहेत त्यांना हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. त्यांना पण सगळ्यांना हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी, ज्यांना पण हेल्दी राहून दे, पण आपण नमाज केली पाहिजे. आणि जरा बाकाच बघू का आपण ऐकू शकतो, बोलू शकतो आणि बघू शकतो आणि एव्हरीथिंग, आणि शिवर अटेंड करू शकतो. तर लेट स्टार्ट. पाराशा फार फार इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामध्ये खूप कॉन्सेप्ट आहेत बोलायला. आणि वन मोर थिंग, להבדיל בין חיים לחיים, לעילוי נשמת, בן ציון בן שרה, פנינה בת אלישבע, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צלולה בצלול החיים. אמ, yeah. तर ॲज युजल आपल्याला माहिती आहे पारशा शबुआमध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, फार छान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोराख, कोराखचा पारशा आहे, आणि कोराखच्या पारशामध्ये वेगळे कॉन्सेप्ट्स आहेत. दोन मेन थिंग्स आहेत जे आपण बघतो. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया मी मिरचे असे. अम, एक आहे कोराखनी कसं सर्वांना कन्व्हिन्स करायला ट्राय केला, कन्व्हिन्स केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोराखनी कसं काय कोराखमुळे किती माणसं मेले, आणि अम, कशा रीतीने, का त्याने असं केलं. तर फर्स्ट ऑफ ऑल कोणती गोष्ट त्यांनी केली आणि कशी केली, कशी केली. अम, तर एक आहे, वन थिंग, एक गोष्ट आहे, एक गोष्ट आहे ती लेच्चानूत. लेच्चानूत म्हणजे अ, खूप इम्पॉर्टंट गोष्टीला घ्यायचं आणि त्याची मजाक उडवायची. ते लेच्चानूत बोलतात. लेच्चान म्हणजे क्लाऊन, पण लेच्चानूत इज कोणती तरी मोठी फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे, ते सगळ्यात छोट्या लेवलला घेऊन जायची. अम, आणि दुसरी गोष्ट मखलोकेतबद्दल, मखलोकेत, भांडण,
ए, वाद. तर ते त्याच्यामुळे त्यांनी दोन गोष्टी आहेत त्या त्या दोन त्या गोष्टींमध्ये आपण ही मिरचे असेल त्याच्याबद्दल आपण बोलूया. ए मे बी आपण चालू करूया एका गोष्टीबद्दल, लेचानूतबद्दल. लेचानूत इज कोणती तरी इम्पॉर्टंट गोष्टी आहे, त्याची मजाक घ्यायची, ती मजाक उडवायची. ती एकदम साधी घ्यायची, जसं चेष्टा. चेष्टा नाही बोलू शकत एक्झॅक्टली, पण चेष्टा करणे टू सम एक्सटेंट. कोणती तरी इम्पॉर्टंट गोष्टी आहे ती. जसा एक मोठा माणूस शिवर देतोय, एक शिवर चालू आहे, शिवर चाललंय, मस्त शिवर चाललंय, आणि एवढं सगळे मस्त ऐकतात आणि छान चाललंय. आणि मग शिवर झाल्यानंतर कोणते बोलते, काय याच्यामध्ये काय बोलला, काय आपल्याला माहित आहे सर्व. झालं, त्याला लेच्चनच बोलतात, त्याला त्याला लेच्चनच बोलतात. त्याच्यामध्ये ते एवढा मस्त शिवर होता, एवढा सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी एन्जॉय केला, सगळ्यांनी त्याच्याकडून काही शिकलं मोठं. पण लास्टला त्यांनी जसं काय बलून आहे, बलून फुगवला आणि अ, त्याच्यामधून त्याची खिल्ली, ओके, ए, खिल्ली उडू नये, ओके, खिल्ली. या. तो हिंदी शब्द आहे ना, खिल्ली काय मराठी शब्द आहे? हे मराठी मराठी एनिवे, शब्द तर आहे. मराठी शब्द आहे खिल्ली, ओके फाईन. तर या मला लिहून पाठवलंय आपलं फिल्म, या तर त्या खिल्ली उडू नये बोलतात, राईट? खिल्ली उडू नये, मजाक उडू नये, खिल्ली उडू नये, या. तर लेचन दॅट्स लेचन फाईन. तर अम, तर जेव्हा कोराख कोराखनी खूप इम्पॉर्टंट गोष्ट घेतली आणि तो खूप हुशार होता आणि खूप त्यासारखा श्रीमंत कोण नव्हता. आणि बोलतात माणसं श्रीमंत असेल तर त्याचा डोका वेगळा चालतं. त्याच्याकडे एक वेळा पैसे जास्त झाले तर थोडासा चेंज होतं. म्हणून खफेज कायम दरवेळेला बोलतो, खफेज कायमला स्वप्न पडला होता एक वेळ, का तो एक वेळ त्यांनी तानीत खालोम केली. तानीत जे फास्ट एक वेळा कोणते तरी खराब स्वप्न पडला म्हणून उपास करतात, तर त्यांनी उपास केला. त्याला विचारलं का उपास करतात, तर बोलतो, नाही, खराब स्वप्न पडला. काय स्वप्न पडला, का तो श्रीमंत झाला. तो श्रीमंत झाला, तो स्वप्न पडला म्हणून त्याने उपास केला. म्हणजे निसायोन तो खूप डिफिकल्ट थिंग आहे. एक वेळा माणूस श्रीमंत असेल, त्याकडे खूप पैसे असतील, तर डोकं पण वेगळा चालतं. तो बोलतो मला कोणाचीच गरज नाही, मी आहे ते मस्त आहे, माझ्यासारखा कोण नाही, आणि असे माझ्यावर खुश आहे, आणि मी जे करतो ते बरोबरच आहे. आणि डिफरंट थिंग. आणि माणूस जो गरीब असेल, ज्याकडे खाया पियाचे प्रश्न, उद्याचा माहीत नाही त्याचा दिवस कसा जाईल, त्याला काय मिळेल खायला, तर तो अख्खा टाइम हाशेमला कनेक्टेड असतो आणि तो खूप सांभाळतो का त्याच्या हातून काही चूक नाही होणार. पण श्रीमंत माणसाला काय फरक पडतंय, त्याला काय कळतंय, तो बोलतो अरे मी सगळं ठीक आहे. त्याच्या माहिती कॉन्फिडन्स आहे का नाही, सगळं मी सर्व करतोय ते बरोबरच आहे. तर कोराख कोराख खूप हुशार होता. हुशार होता, तो मोठा तलमीत खाखाम होता, आणि ॲट द सेम टाइम खूप श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. अशा के कोराख बोलतात. आणि ते योसेफचे जे पण जोसेफनी जे पण जमवले होते, तिकडे ठेवले होते लपवून, ते त्याला मिळाले होते मिस्राईममध्ये, इजिप्तमध्ये. तर म्हणून त्यांनी लेचनच वापरली. तो बोलला का समज माझ्याकडे, तुम्हाला माहिती आहे ती तीन गोष्टी बोलला त्याच्यापैकी एक वेळेस माझ्या पूर्ण सेफर तोरा असतील तर माझ्या मेजोची गरज काय आहे. समज जर माझ्याकडे तेखेलेचा बेगेज असेल, म्हणजे माझे कपडेच समज जर ब्लू कलरचे असतील, तर मला पेतील कशाला, पेतील तेखेलेत म्हणजे नुसती ब्लू स्ट्रिंग कशाला पाहिजे सीनमध्ये. आणि त्याचे प्रश्न होते, त्याचे प्रश्न होते. मग त्यांनी एक स्टोरी बनवली आणि ती स्टोरी सांगितली. एक गरीब बाई होती आणि ते दाखवायला का मोशे रबेनू जे पण केलं ते स्वतःसाठी केलं. या हाशेमचा काय, हाशेमनी त्याला नाही सांगितलं सर्व, त्यांनी तर फॅमिलीला पुढे आणलं. आणि ते तर त्याच लेचानूत इम्पॉर्टंट गोष्टी घेऊन त्याला त्या समज जर बेमे त्याला ती डिफिकल्टी असते, त्यांनी मोशे रबेनू सरळ जाऊन विचारलं असतं का, वा असा असा माझा विचार आहे, तू काय बोलतो. पण नाही, तसं नाही केलं. त्यांनी सगळ्यांना भडकवलं, मखलोकेत केलं, आणि मखलोकेत म्हणजे भांडण चालू केलं, वाद चालू केला, वाद विवाद.
आणि मग त्याच्यामुळे सर्व जे पण झालं. तर लेचानूत मध्ये थोडीशी स्टोरी मेरा इच्छा काही एफटीन कोण ऐकले त्याच्या आपण थोडासा बोलूया. मग आपण मिशनातकडे जाऊया. किती किती खराब आहे ते लेचानूत. खिल्ली उडवणार आहे, खिल्ली. तर अकिबा इगेरचा मुलाचं लग्न ठरलं. आणि तो मोठा राबी होता. आणि राबा अकिबा इगेर खूप मोठे राबी होते. पण ते ज्यांच्या संगत लग्न होणार होता त्या मुलाचा, ती फॅमिली पण खूप इम्पॉर्टंट फॅमिली होती आणि ती मुलगी खूप इम्पॉर्टंट मुलगी होती. ऑफकोर्स अकिबा इगेरचा मुलाचं लग्न एका मोठ्या तलमीत खाखामच्या मुली संगतच ऑफकोर्स. आणि तो तिला भेटायला घेऊन गेला आणि ते बसले होते, बोलत होते. तर त्या कल्लाचा आबा, नवरीचा बाप होता. त्यांनी त्या मुलाला विचारलं, बसले ते समोर आणि त्याला थोडेसे प्रश्न विचारले. तर बाकी इगेर बोलले, काय मग काय बोलतोस तू, का आवडला का तुला मुलगा? तर तो नवरीचा बाप बोलला का, या ऑफकोर्स ऑफकोर्स, हलवाय आय होप मला माझा त्याचा म्हणजे हुतान म्हणजे राबा किंवा इगेर एवढे आवडत असते त्या मुलासारखे. मला जेवढा तो तुझा मुलगा आवडतो तेवढा मला पण तू तू आवड म्हणजे राबा किंवा इगेर आवडली असते जास्त चांगला असता. तर राबा किंवा इगेर बोलले, मी काय केलंय म्हणजे माझी काही चूक झाली माझ्यावर कशाला, लाईक मी काय केलंय का तुला तुला मी नाही आवडत करून. असं एकदम त्यांना वाटलंय, असं का बोला. तर ते बोलले, नाही सर मी मजाक करत होतो, मी मजाक करत होतो. तर बाकी वगैरे बोलले, काय लेचनूच म्हणजे मजाक उडवतोय तू, हल्ली उडवतोय, अशी करतोय, असं बोलतोय तो. नाही नाही, अशा फॅमिली संगत माझा मुलगा नाही लग्न करणार. अशा फॅमिलीसोबत मला कनेक्ट नाही करायचं आहे. मला मुलगा त्या फॅमिलीमध्ये तिकडूनची मुलगी सांगत लग्न नाही करू शकत, जिकडे जिकडे अशी लेचानूत करतात, अशी मजाक उडवतात दुसऱ्यांची आणि स्पेशल खिल्ली उडवतात. या तर तशी तशी नाही, तशा फॅमिली सांगत मला नाही पाहिजे माझ्या मुलगा लग्न करेल. आणि तो ते त्या मुलाला घेऊन निघून गेले. तिला बाकी वेगाची म्हणजे त्या एवढं इम्पॉर्टंट आहे, एवढा इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट. का किती पण काय पण झालं तरी ते ह्या ह्या गोष्टींवर कोण ह्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टींमध्ये मजाक नाही, अशी मजाक आणि हे ते. तसं खूप लोकांमध्ये वाटतं, नाही आपण जोपर्यंत ते जोक नाही मारणार, नाहीतर अशी काहीतरी स्पेशल एक स्टेटमेंट नाही देणार ज्याच्यामध्ये सगळे हसतील, तर काय मजा त्याच्यामध्ये. मग असं काय सिरियस राहणे. नाही, पण ते चुकीची समज आहे. आपल्याला माहीत कोणाला वाईट वाटतंय, कोण कशामुळे वाईट वाटतंय. आणि तेच नाही, तो मिदा बाकी वगैरे इगरचा म्हणणं होता का, जो मिदा आहे तो तो क्वालिटी आहे, लेचनूची क्वालिटी आहे, ती क्वालिटी फार खराब आहे. आणि ती ती आतमध्येच असते, माणसाची सवय असते ती. आणि ती सवय ती आतमधून असतं, त्याला काढायला ऑफकोर्स टाईम लागतं. पण ती खूप खराब गोष्ट आहे. ए तेच नाही, कधी कधी माणसं पसुकींवर मजाक उडवतात. कोणती कोणती पसुकीम बोलतात तोरामधले, नाहीतर ए हे व्हीममधले पसुकीम फ्रॉम द. कधी कधी मोठे मोठे नमाजीची मजाक उडवतात, केव्हा केव्हा मजाक उडवतात. आणि खूप अ, खूप खूप खराब आहे ते. ते खूप वाईट आहे. एक वेळा स्टॅपलरबद्दल बोलतात का, स्टॅपलर राव खाईम केनेडीचे आबा आहे, त्यांना स्टॅपलर बोलायचे. ते अम, इस्रायल केनेविस्की आहे. तर ते अम, त्यांच्याकडे माणसं जे पण यायचे आणि त्यांना ब्राहा लिहायसाठी त्यांना लिहून द्यायचे, कारण त्यांना ऐकू बरोबर नाही. आणि त्याच्यामध्ये आपण स्टोरी बोललो होतो एक वेळा, का ते रशियामध्ये असताना थंडीमध्ये पण त्यांनी राहिले होते. त्यांना शिमिरा त्यांना
आर्मीमध्ये घेऊन गेले होते आणि तिकडे त्यांना थंडीमध्ये पण राहायला लागलं खूप. एकदम त्याच्याने त्यांचे कानावर इफेक्ट झाला आणि त्यांना ऐकू बरोबर नाही यायचं. त्यांना खूप जोरात बोलायला लागायचं, मग माणसं लिहून द्यायचे आणि मग त्याच्या राखात द्यायचे ते. तर त्यांच्याकडे जे पण यायचे त्यांना एक नोट लिहायसाठी पेन घ्यायचे, पेननी लिहायचे आणि ती पेन तिकडेच विसरायचे. तर ते बोलता बोलता एक वेळ तर मी काका एक मोठा इम्पॉर्टंट खूप मोठा राबी आला होता त्यांच्याकडे आणि तो ते बोलत होते का इकडे मला हे पेन सांभाळून ठेवायला लागतात. अरे एवढे माणसं पेन ठेवतात आणि त्यांचे पेन राहतात आणि अ, विसरून जातात ते आणि मला सांभाळून ठेवायला लागतात. आता तो परत येईल काय येईल आणि स्टाईपला मारल्यानंतर मग जेव्हा साफ केलं त्यांनी एवढे पेन ठेवले ते हजारो पेन मिळाले त्यांच्याकडे. सांभाळून ठेवले होते कारण ते कोणतरी विसरलंय तो येईल घ्यायला तर. तर तेच बोलत होते का काय करू मी. तर तर कोणीतरी ते एक पत्सुक बोला, काय त्याच्यामध्ये लिहिलंय का पेन तिष्का, पेन तिष्का. आणि ते पत्सुक बोलला तो आणि ते म्हणे पेन तिष्का. तर तो साहेबला एकदम रागवले, ते रागवले त्याच्यानं बोलले चनूत बे पसुकीम, तू तोराच्या तोराच्या पसुकीम तोराच्या वर्सेस मधून तू मजाक उडवतोस. म्हणजे कधी ते पण सांभाळायला पाहिजे. तोराच्या पसुकीमध्ये मजाक नाही उडवली पाहिजे, नाहीतर एक वेळा त्यांची रामोशे फाईन्स्टीन चालले होते गाडीमध्ये ट्राय आणि रेड सिग्नल लागला. तर त्यांचा ड्रायव्हर बोला, "हा ही नाही आपण थांबलो रेड सिग्नलवर, जसं लिहिलंय वयो मेरे दोम आलता आवर, जसं अधोम अधोम आहे म्हणून जायचं नाही." तर त्यांनी पसूक म्हणून ते राव मोशे त्यांना बोलले, तर ड्रायव्हरला बोले बघ तू हे बरोबर नाही, तू पसुकी मजाक नाही उडवू शकणार, हे लेच्चानूत आहे, लेच्चानूत. आणि समज जर पुन्हा केलंस ना तर प्लीज तू माझा ड्रायव्हर नको बनवूस, मी दुसऱ्याला कोणाला तरी अपॉइंट करीन माझा ड्रायव्हर. तर एवढं ते सिरियस आहे, एवढी ती सिरियस गोष्ट आहे. पण गोईंगमध्ये राहून कधी कधी गोईंग करून पण आपण शिकतो अशी लेचानूची कॅरेक्टर. कारण गोईम नॉन ज्युईसकडे खूप असते. दोन भेटतात आणि मग तिसऱ्याची मजाक उडवतात आणि ते चालूच असतं त्यांच्या त्या दॅट्स लाईफ. ते दॅट्स कॉल्ड मजा करणे, एन्जॉय करणे लाईफ, त्यांच्या त्यांच्या वर्डिंगमध्ये. अँड दॅट्स लाईफ, मजा दॅट्स लेचानूत. आणि ते आपल्याकडसाठी खूप खराब आहे ती गोष्ट. अफिलो पुरीमध्ये पण बालुकबेरकडे पण मोठे राबी होते आणि त्यांच्याकडे पण एक वेळा पुरीमध्ये पण ए- एक स्टुडंटनी असंच काहीतरी मजा केली. तो एवढा हुशार होता स्टुडंट, कधी अख्खा मस्तेखात गीतींचा फर्स्ट चॅप्टर, त्यांनी फर्स्ट चॅप्टर रायमिंगमध्ये पूर्ण चॅप्टर तो बोलला. मस्तेखात गीतींचा फर्स्ट चॅप्टर अख्खा गेमाराचा तो तोंडपाठ राईम वर्ड्समध्ये मस्त मस्त बोलला, छान बोलला. अरे सगळे एकदम इम्प्रेस झाले, बारूक बेर पण इम्प्रेस झाले. आणि नंतर मग तो बोलला काय एवढंच काय, मी रावचा शिव रिपीट करू शकतो. आणि जो पहिला शिव दिला होता राव बारूक बेरनी त्यांच्या एशियामध्ये म्हणजे तो असताना, तर त्यांनी पुन्हा पूर्ण शिवूर त्यांचा फुल लेक्चर त्यांनी रिपीट केला इन मस्त पोएटिक फॉर्ममध्ये रायमिंग वर्ड्स टाकून मस्त छानपैकी त्यांनी रिपीट केला. आणि तो बोलला अरे तेच नाही, मी आता तुम्हाला ए अजून एक पसूक सांगतो आणि त्याच्यावरून अ, अजून ते सगळे इम्प्रेस झाले. वाव एवढा हुशार, एवढा ब्राईट, त्याच्यात सर्व तोंडपाठ आहे. आणि मग त्यांनी कोणता तरी पसूक बोलला आणि त्याच्यावरून मोशे रब्बेनूची मजाक उडवली. तर बरोबर बोलले वाय लेचानूत, स्टॉप, थांब इकडेच, नाही माझ्या इकडे मजाक नाही उडवायची, माझ्या घरी लेचानूत नाही करायचा. पुरीममध्ये पुरीमला पण जसं खूप लोक बोलतात पुरीम राबाय असतो आणि इकडे अशकियानी लोकांची पद्धत होती ती. अवकाश आहे इकडे मला नाही वाटत आहे इस्रायलमध्ये एवढे फॉलो करतात, पण कमी करतात, मला नाही वाटत एवढे करतात. कारण अशकेनाजमध्ये त्यांची ती पद्धत होती पुरीम राबाय आणि पुरीमला रब्बानींचे पण अशी कॉपी करायची आणि काय काय करायचे. पण हे गोष्टी त्यांच्याकडेच राहून दे, आपण नाही घेणार ती गोष्टी. खासे शालोम रब्बानींची आपण मजाक नाही उडवत.
तर त्यांनी त्याला बरोबर बोलले, नाही माझ्या घरी लेचन होत नाही करायचा, तू घरी जाऊ शकतोस. तर टू दॅट एक्सटेंट पुरीमला पण, पुरीम असताना पण म्हणजे केव्हाच लेचनूत अलाउड नाही, आणि कोराखनी हीच गोष्ट वापरली. आणि जे झालं ते आपल्याला माहिती आहे, एंड ऑफ कोराख. तर माणसाने ते सांभाळलं पाहिजे. जे पण तो करतोय त्याच्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये पण खूप चान्सेस असतात माणसाला बोलायला, अपॉर्च्युनिटीज मिळतात त्याला. बाहेरच्यांसोबत पण नाही, घरच्यांमध्ये पण, घरच्यांसोबत पण. केव्हा केव्हा माणूस फॅमिलीमध्ये काहीतरी बोलून जातो, कोणाची ती मजाक उडवतो, घरच्यांची मजाक उडवतो दुसऱ्यांच्या समोर. केव्हा 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 तो स्वतः बायकोची चेष्टा करतो दुसऱ्यांच्या समोर, जे तिला नाही पाहिजे असतं, नाहीतर तिला वाईट वाटेल. नाहीतर ऑपोजिट असतं, नवऱ्याबद्दल काहीतरी बोलतात दुसऱ्यांच्या समोर. किती पण ते खरं असून दे, आणि किती पण ते नॉर्मल असून दे, जेव्हा ते घरी एकटे असतात तेव्हा पण बाहेरच्या समोर, समोरचा माणूस त्याला कबूत देतोय. समोरचा माणूस आहे बाहेरून आले, तो त्याला रिस्पेक्ट देतोय, ऑनर करतोय, आणि त्याची अशी मजाक उडवली तर इट्स नॉट प्रॉपर. नाहीतर त्यांची मुलं असतात, नाहीतर इन लॉज असतात, नाहीतर नातवंड असतात. तर समज जर कोण मजाक उडवते दुसऱ्यांची त्यांच्या समोर, तर इट्स टू हर्टिंग, जास्त त्याच्याने त्रास होऊ शकते. तर ती माणसाने सांभाळलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे ऑफकोर्स. आणि बघितलं पाहिजे का आपण सांभाळलं पाहिजे का दुसऱ्यांची पण मन सांभाळलं पाहिजे. आणि सेम सेम टाईम जो कॅरेक्टर आपल्या लेचानूचा, जी इम्पॉर्टंट गोष्ट जी मजाक उडवणे, त्याच्यापासून खूप सांभाळलं पाहिजे. फाईन, आपण आता मिशना साखीमध्ये जाऊया. लास्ट टाइम आपण फर्स्ट मिशना कंप्लीट केला होता. आपण नुसतं रीड करूया तो मिशना आणि मग पुढे जाऊया सेकंड मिशनावर. ए या मिशनातमध्ये आपण बघतो, अम, या मिशनातमध्ये आहे नुसतं पे कोरबान पेसाख बद्दल. आपण बघितलं होतं लास्ट टाइम, लास्ट मिशनातमध्ये कोरबान पेसाख केव्हा द्यायचा, कुठे द्यायचा, राहिलं तर काय करायचं, कोणी कसं कसं दिलं पाहिजे, आणि कितपर्यंत गेलं पाहिजे. इस्रायल जेरुशलेमच्या बाहेर जाऊ शकतो नाही जाऊ शकत, घराच्या बाहेर जाऊ शकतो नाही जाऊ शकत, हे सर्व आपण डिस्कस केलं होतं लास्ट टाइम, गेल्या मिशनातमध्ये, लास्ट चॅप्टरमध्ये. इथे येतो आपण बघतो का कोण कोण खाऊ शकते मी कोरबान पेसाख कसं खाऊ शकतोय. त्याच्यामध्ये मग कोणते कोणते एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेस असतात ते या मिशनातमध्ये, या चॅप्टरमध्ये आपण बघतो. लास्ट टाइम आपण बघितलं होतं, ते आपण रीड करूया नुसतं, आणि मग पुढच्या मिशनामध्ये जाऊया. तर याच्यामध्ये आपण बघतो एका नवरीबद्दल आहे. नवीन नवीन नवरी. या आपण रीड करूया, आपण वाचूया मग. आपण जास्त टाइम एक्सप्लेनेशन बघितलं होतं, पण जस्ट वाचूया आणि मग पुढे जाऊया. האישה בזמן שהיא בבית בעלה, שחט עליה אביה, שחט עליה בעלה, תאכל משל בעלה. הלכה ברגל הראשון לעשות בבית אביה, שחט עליה אביה, שחט עליה בעלה. תאכל ממקום שהיא רוצה. יתום ששחטו עליו אפוטרופים, אפוטרופין, יאכל ממקום שהוא רוצה. עבד שלשני שותפין, לא יאכל מששלהן, חציו עבד וחציו בן חורין, לא יאכל मिशेल रबो. तर इकडे चार गोष्टी आहेत, चार केसेस आहेत, आपण बघितलं होतं लास्ट टाइम. एक आहे लग्न झालेली, नुकतंच लग्न झालेली आहे, आणि ती नवऱ्यासोबत राहते, आणि नवऱ्याने त्याच्यासाठी शेखिता केला, आणि कुर्बान पेसाख दिला. तर आपण त्याच्यात बोललो होतो का ती कुठे खाईल, आणि समज जर ती फर्स्ट फेस्टिवल आहे तिचा, तर तिच्या अभक्षांत खाऊ शकते काय, त्याच्याबद्दल आपण बघितलं याच्यामध्ये. मग एवेदबद्दल बोललो, जो गुलाम आहे, आणि तो समज जर अ, तो समज
यतोमबद्दल नाही, ऑर्फनबद्दल आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि ऑर्फनमध्ये समज जर तो ऑर्फनला अ, जे सांभाळ करणारे त्यांचे हो सर्वांनी त्याचं नाव रेजिस्टर केलं होतं, आणि मग तो जिकडे पाय तिकडे पाहिजे तिकडे तो खाऊ शकते, कारण सगळ्यांनी नाव लिहिलं त्याचा. म्हणजे जिकडे चालू करते तिकडेच खाऊ शकते तो, ऑफकोर्स. पण त्याला पाहिजे तो चूज करू शकतोय. आणि मग एवेदबद्दल बोललो, जो गुलाम आहे, जो दोन लोकांचा गुलाम आहे आणि दोघांनी त्याचं नाव लिहिलंय. तर मग त्याचा प्रॉब्लेम आहे का, तो इकडे पण नाही खाऊ शकत तिकडे पण नाही खाऊ शकत, तो अर्धा अर्धा एवेद आहे आणि अर्धी साईड त्याची आहे, अर्धी साईड त्याची आहे, तेव्हा आपण बोललो होतो लास्ट टाइम. तर मग तो प्रश्न येतो, दॅट्स द एवेद. मग त्याच्यामध्ये आपण हे तीन केसेस बघितले होते. एक स्त्री, एक नवीन नवरी, ऑर्फन आणि एवेद, स्लेव्ह. हे तीन केसेस बघितले होते आपण. आता आपण एक स्टेप पुढे जाऊया आणि नेक्स्ट मिशनामध्ये बघूया अजून थोडेसे केसेस जे वेगळे आहेत, थोडे डिफरंट आहेत. हा, या आता हिब्रूमध्ये वाचूया आणि मग पुढे आपण एक्सप्लेनेशन बघूया. या. האומר לעבדו צא ושחוט עליי את הפסח. שחט גדי יאכל, שחט טלה יאכל, שחט גדי וטלה יאכל מן הראשון. שכח מה אמר לו רבו, כיצד יעשה? ישקוט גדי וטלה ויאמר, אם גדי אמר לי רבי, גדי שלו וטלה שלי, ואם טלה אמר לי רבי, טלה שלו וגדי שלי. שכח רבו מה אמר לו, שניהם יצאו בית השרפה, ופטורין מלעשות פסח שני. तर इकडे एक केस आहे जिकडे आपण बघतो का एका एक माणूस आहे, तो बोलला त्याच्या सर्वंटला, त्याच्या गुलामला बोलला, जा आणि कोरबान पेसेख माझ्याकडून दे. समज ते आपल्याला माहिती आहे का, दोन दोन वेगळे टाईपचे कोरबान पेसखमध्ये दोनच आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, गिदी आणि तले. या म्हणजे एक छोटी बकरी, नाहीतर एक छोटा मेंढा. दोनच ऑप्शन्स आहेत, अजून काय नाही देऊ शकत. हेच दोन ऑप्शन्स आहेत. एका वर्षाच्या, म्हणजे तो पेसाखचा कोरबान असतो तो एका वर्षाच्या आतमध्ये पाहिजे, एक वर्ष झालेलं नाही पाहिजे. तर तर ते त्याला गदी बोलतात आणि तले बोलतात. तर त्यांनी बोलला का, जा माझ्यासाठी जाऊन लिशखोत कर, माझ्यासाठी जाऊन स्लॉटर कर, या पेसाख ऑफरिंग दे. तर त्याला आता तो गेला आणि ए, तर त्याचा मास्टर त्याला बोलला, आठवलं ना मी काय बोललो तुला, लक्षात आहे तुझा मी काय बोललो? तो बोला, ऑफकोर्स ऑफकोर्स. तो बोला, बोलून दाखव मला काय बोललो मी तुला. तर तो बोलते, हां तू मला बोललास का, अगदी माझ्याकडून अर्पण दे, माझ्याकडून एक बकरी घे छोटी आणि तो अर्पण पेसाक ऑफरिंग घेऊन जा. आणि मग तो बोला, परत बोला, तुला आठवते मी काय बोललो? तो बोलते, अरे ऑफकोर्स, काय तू, तुला नाही वाटत मला आठवण राहते? मला ऑफकोर्स आठवण राहते. तो गुलाम त्याला बोलते त्याच्या मास्टरला, मला ऑफकोर्स आठवण राहते. तिसमो खालाय बोलतात तसे. माझ्यावर तू विश्वास ठेव. ते कोण कोण माणसं जास्त असे बोलतात म्हणजे त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत माणूस. तर त्याच्यापैकी असतं जेव्हा ते बोलतं, "हा, माझ्यावर विश्वास ठेव", म्हणजे ते विश्वास ठेवायचं डिफिकल्ट आहे त्या माणसावर. तसं माणूस बोलतं, "अरे हां, वेताक वेताक ऑफकोर्स, शपथ घे, शपथ शपथ करतात". ते म्हणजे हे माणसं खोटा बोलणार आहे तो, म्हणून तो सारखं शपथ घेतोय. तसंच इकडे पण. आणि मग तो बोलला तो बोलला आणि तो गेला घ्यायला. आणि अचानक त्याला वाटलं, मला काय बोलला, बकरी बोलला का मेंढा घ्यायला बोलला, आठवत नाही आता. आता काय करायचं? आता मला पुन्हा जायचं आहे विचारायला त्याच्या मालकाकडे काय सांगितलं. आणि कारण
हे बरोबर नाही. तर तुम्हाला बोलेल, बघितलंच मी बोललो होतो तुला, तुझ्याकडून काही एक एक गोष्ट धड नाही होत. तर त्यापेक्षा मी काही काम करीन, मी हे घेईन, मी दोन्ही घेईन, दोन्ही घेतो मी. गदी पण घेतो आणि तले पण घेतो. दोन्ही घ्यायचे. आणि अम, तर फर्स्ट केस तशी नाही आहे. फर्स्ट केसमध्ये एक मिनिट या. फर्स्ट केसमध्ये तो बोलतोय कोरबान पेसाक द्यायला. त्याच्यामध्ये कोणती पण घेऊ शकतो तो. तो स्पेसिफाय नाही केलं कोणती घ्यायची. तर मग तो कोणता पण गेला आणि अर्पण देईल तर मग प्रॉब्लेम नाही. जे पण त्यांनी आणलं ते चोके, कारण ते त्यांनी स्पेसिफाय नव्हतं केलं त्याला. अम, समज जर त्यांनी तो एवेत गेला, समज जर तो से गुलाम गेला आणि त्यांनी दोन्ही दोन्ही अर्पण केले, दोन्ही कॉलर दिले, तर त्यांनी पहिला जो घेऊन येईल, कोणता पाय तो खाऊ शकतोय. पहिले पहिले आला तो. मग ए, समज जर तो त्या एवेद, समज जर तो मालकाला सवय असतं कोणती एक गोष्ट, समज जर बकरी खायची, या त्याले बकरी खायची सवय आहे त्याला, आणि तो मेंढा आणतोय तरी पण तो खाऊ शकतोय ते. ए, कारण तो त्यांनी त्या गुलामवर सोडलं कोणता पाहिजे ते घेऊन ये. आणि दुसरा जो त्यांनी ताम कापलंय, कारण ते पहिली जी गोष्ट घेऊन आली ते त्यांनी खायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ती त्यांनी जाळली पाहिजे, कारण त्याचा काय नाही करू शकत आता. ए, आपण कोणत्याबद्दल कोणाबद्दल बोलतोय? राजा राणीबद्दल. का त्यांना काय नाही फरक पडत. तू कोणतं पण हे आण ते आण, त्यांच्यासाठी सारखेच आहे. पण साधा माणूस असतं त्याला फरक पडतं. तो बोलतो काय नाही, मी बोललो तो मला बकरी पाहिजे, मेंढा आणला तर अ, त्याला थोडा फरक पडतं. त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स होतो. पण राजा, जो राजा असता नाही तर राणी असतं, त्यांना त्यांना काय नाही, जे आणेल त्यांच्यासाठी सर्व सारखं असतं. त्यांना काय फरक नाही पडत जास्त. हे असेल का ते असेल. म्हणून त्याला मग प्रॉब्लेम येईल खायला. ए, कारण राजा राणीची सवय असते का ते शलोम मलखूत चढी करतात. ते बोलतात ते काय त्यांना नाही फरक पडत. ते बोलतात त्या एवेत काय आणतंय त्याच्यावर सोडलंय. त्यांचा त्यांचा सेवक तर त्यांना काय आणून देते त्याच्यावर ते सोडतात कम्प्लिटली, आणि जे एक्सेप्ट करतात. पण ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट केस बोललो होतो, स्टार्ट केलं होतं त्याच्यानी, जर तो विसरला काय करायचं. आणि तो विसरला काय बोलला होता त्याला. हा हे बोलला होता काय वेळा, तर तो काय बोलेल, त्या समज जर तो मला बोलला बकरी कापायला, आणि मी त्याच्यासाठी मेंढा कापला, तर तर बकरी त्याच्यासाठी लाईक, या, आणि तो मेंढा आहे तो मी घेईन माझ्यासाठी. पण आपल्याला माहिती आहे की ते रूल, का जे पण तो एवेत घेतोय, जे पण तो गुलाम घेतोय ते मालकाचं झालं. आणि त्याच्यापैकी त्यांनी जायला पाहिजे होतं आणि घ्यायला पाहिजे होतं. बोलायला पाहिजे होतं का समज दोन्ही मालकासाठी आहेत, आणि जे पाहिजे ते तो खाईल, या जे पाहिजे ते तो खाऊ शकते. मग काय फरक पडतंय, तुला जे पाहिजे ते खाऊ शकते आणि त्याच्यात ते होईल जाईल. पण एका ज्याच्या नंतरच्या केसमध्ये आपण बोलतो का तो पण विसरला, तो काय बोलला होता त्याला. तो विसरला, तो मालक पण विसरला काय बोलला होता त्याला. काय बोलला होता, गदी बोलला होता का तले बोलला होता ते पण त्याला आठवत नाही. आता काय करायचं? तो विसरला, तर लक्षात नाही आता. तर मग त्याच्यापैकी ते दोन्ही नाही खाऊ शकत का? कारण त्याला माहीतच नाही त्यांनी कोणता सांगितला होता.
आणि तो दोघे विसरले. तो मालक पण विसरला आणि तो सेवक पण विसरला. कोणता ॲनिमल केला पाहिजे, दोन्ही त्यांनी जाळले पाहिजे, तो खाऊच नाही शकत कारण त्यालाच नाही माहीत कोणता आहे. आणि का, आणि तेच नाही, ते पेसाख शेनीला पण ऑफर नाही देऊ शकत का? आपण काय बोलतो का पेसाख, जो नॉर्मल पेसाख असतं ज्याच्यामध्ये आपण युद्ध आले बनिसान, त्या दिवशी आपण अ, श- पेसाखचं ऑफरिंग करतो आणि नंतर मग लेल पेसाखला आपण खातो पेसाखचं ऑफरिंग. तर इथे काय झालं, इथे त्यांनी जसं काय त्यांनी अर्पण दिलं, त्यांनी शहीदा केला आणि जेरिका, आणि मग ते आपण बोललो होतो स्टार्टमध्ये मिशनच्या फर्स्ट पहिले दोन चॅप्टरमध्ये आपण सांगितलं होतं, सगळं एक्सप्लेन केलं होतं का, तो फर्स्ट चॅप्टर सेल्फ एक्सप्लेन केलं होतं का कसं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेजेस आहेत अर्पणमध्ये. तर ती स्टेज आहे पहिली स्लॉटर करणे, आणि मग तो रक्त तो मिझबेआखवर म्हणजे ऑल्टरवर टाकतात. ते दोन्ही गोष्ट केले होते त्यांनी, पण त्याच्या लक्षात नाही आहे कोणतं त्यांनी अर्पण दिलं होतं, कोणतं सांगितलं होतं त्याच्यानी. ते भरून नाही त्याला, तो कोणताच नाही खाऊ शकत, हे पण नाही आणि ते पण नाही, कारण त्याला नाही माहित कोणतं त्यांनी सांगितलं होतं. आणि म्हणून ते दोन्ही जाळले पाहिजेत, आणि तेच नाही आणि ते पेसा शनीला पण तो देऊ नाही शकत अर्पण. त्यात द सेकंड मिशना, म्हणजे माणसाने जो सांगतंय ते त्यांनी सांभाळून सांगितलं पाहिजे, त्याचा नैवेद्यला सांगतोय गोष्टी करायला, तरी पण त्यांनी सांभाळून केलं पाहिजे. आणि अम, त्यांनी सांभाळून केलं पाहिजे, आणि तेच नाही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तो काय बोलतोय. दुसऱ्या जो माणूस बोलतो, तर तर त्यांनी लिहून ठेवलं पाहिजे, नाहीतर लक्ष दिलं पाहिजे. अ, तिकडे आपण बघतो का त्यांनी मोठा फरक पडतो का, तो म्हणतो कोणताच अर्पण नाही देऊ शकत, कोणताच अर्पण नाही खाऊ शकत दोन्ही साईडला. दोन्ही साईडून तो हे झाला, आणि पेसा शेनीला पण नाही कारण बोलतात का हशेमला माहिती होतं त्यांनी कोणतं अर्पण सांगितलं, तर ऑफकोर्स दोन्ही त्यांनी दिले, त्यांनी एक्सेप्ट केले, पण त्याला खायला अलाउड नाही ते. दॅट द सेकंड मिशना. थर्ड मिशनामध्ये फोर्थ मिशना फार छोटा आहे, बघूया आपण थर्ड मिशना करूया का, आपण थोडासा मखलोक्यात बद्दल बोलूया. आपण मखलोक्यात बोलूया, विल स्टॉप हिअर. आपण थोडासा पाराशा पुन्हा बोलूया. कोराखबद्दल आपण दोन साईड बोललो होतो. एक साईड आहे लेचनूतबद्दल बोललो आपण. का त्यांनी कशी मजाक उडवली, त्यांनी मोठे मोठे इम्पॉर्टंट मोशे रब्बेनूबद्दल जो उलट बोलला, कोणत्या बेसिसवर. इंडियामध्ये ते शोज असतात, मला नाही माहिती अजूनपर्यंत आहेत का, पण शोज असतात त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांची मजाक उडवतात. अ, आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टींची ते सगळेजण हसतात, आणि इट्स अलाउड, इट्स अलाउड. त्यांच्या लॉप्रमाणे आणि सिव्हिल लॉप्रमाणे पण नाही, हे चनूत सगळं ठीक आहे, इट्स ओके, इट्स अलाउड. पण असे बोलतात ते लोक, बोलतात अलाउड आहे, पण आपल्याला माहिती आहे का किती मोठी त्याच्यामुळे कोराख आणि त्याची फॅमिली सर्व आकाश बरोबर त्यांना सगळ्यांना, जसं काय एक मोठा तोंड उघडला, मातीमध्ये जमीन उघडली आणि ते सगळे आतमध्ये गेले. किती मोठी गोष्ट घडली जी कधीच घडली नव्हती हिस्ट्रीमध्ये. आणि मुशर्रफीने बोलला का, समज समज आकाश बरोखरनी नवीन काहीतरी बनवलं आणि त्याच्याने त्यांना पनिशमेंट मिळाली, तर मी खरा आहे, मी केलं ते बरोबर आहे, आणि समज नाही तर मग मी जे पण बोलले ते सर्व खोटं आहे. म्हणजे एवढी मोठी त्यांनी गोष्टी बोलल्या मुशर्रफीनू. कारण जेव्हा कोराख त्याच्याबद्दल उलट बोलला, जसं काय त्यांनी बोलला का मोशे रबेनूने जे पण केले ते सर्व त्याच्या मनातून काढले, हाशेमने नाही सांगितलं त्याला करायला. तर एवढी मोठी शिक्षा मिळाली त्याला का, त्याचं सर्व सामान पण, त्याची फॅमिली, त्याची सर्व सामान पण गेलं. असे ते बोलतात का एक खड्डा नाही उघडला, प्रत्येक प्रत्येक माणूस जो त्यांच्या फॅमिलीमधला, आणि तेच नाही त्यांचे मुलं आणि नातवंड, ऑफकोर्स बोलतात का ते मुलांनी रिपेंटन्स केलं लास्ट मोमेंटला म्हणून ते वाचले. पण जे पण ते रिहुश, त्याची बायको, आणि
सर्व त्याची प्रत्येक जे माणसाने जी सुई घेतली होती त्याच्याकडून ती पण ती पण जमिनीच्या आत गेली. आणि बोलतात का जो तोंड फॉर्म झाला आणि ते त्याचं सर्व आतमध्ये गेला, बोलतात का हळूहळू ते खाल्ले, जसं काय खाल्लं त्यांना एकेकाला घेऊन हळूहळू हळूहळू गेलं, ज्याच्याने खूप मोठी सफरिंगने ते मेले. आणि अजूनपर्यंत ते गेहिनोमध्ये आहेत आणि बोलतात ते कोराख बोलतोय का मोशे एमेत वे तोरातो एमेत ואנחנו बदाईम. तर अजूनपर्यंत त्याचा आवाज येतोय, जसं लिहिलंय का ते एका राब्बीला बोलले, दाखवलं हे घे इकडे बघ, ऐक खाली काय आवाज आहे तुला. आणि त्यांनी ऐकलं का मोशे एमेत वे तोरातो एमेत, आणि एक गवत घेतलं आणि आतमध्ये टाकलं, तर त्याच्यातून आग लगेच पेटली. म्हणजे एवढी खाली आग होती. तर मग त्या समोर का कोराह आणि त्याची आदातो आणि त्याची जी कम्युनिटी होती, त्यांनी जी फॉर्म केली होती, कमिटी फॉर्म केली होती काइंड ऑफ, त्याचा ग्रुप होता तो पूर्ण खाली आहे. आणि ते अजूनपर्यंत बोलतात का तोरा ते तोरा एमेत वे मोशे एमेत वे तोरा तो एमेत नाखनू बदाईम, आणि वी आर जोकर्स, आम्ही आम्ही खोटारडे आहोत, आम्ही खोटी माणसं आहोत. ते अजूनपर्यंत गेन मध्ये बोलतात. तर किती मोठी शिक्षा मिळाली कशासाठी? कारण त्यांनी विचार नाही केला, त्याच्यासमोर ऑनर, त्याच्यासमोर त्या स्वतःची मान, त्याला मान पाहिजे, मला जास्त मान पाहिजे, मला जास्त ऑनर पाहिजे. त्यांनाच कशाला मिळाला, मला पण करायचं. समजायचं लेशम शमाईम असता, फॉर द सेक ऑफ हेवन असता, तर तर ही गोष्ट घडली नसती. पण त्याच्या तो कन्व्हिन्स्ड होता का तो लेशेम शमाईम करतो. म्हणून बोलतात का माणूस जो लेशेम शमाईम फॉर द सेक ऑफ हेवन, तो कन्व्हिन्स्ड होता का ते सर्व जे पण करतोय ते परफेक्ट आहे, आणि त्याच्याशिवाय परमेश्वरची इच्छा आहे. आणि म्हणून जो केव्हा केव्हा माणूस गोष्टी करतो, तर त्याला वाटतं का तो बरोबरच आहे. तो जसं श्लोमो अमेलेक काय बोलतात, श्लोमो अमेलेक बोलतात दरकोश आदाम यशार बेनव. प्रत्येक माणसाचा जो रस्ता आहे त्याच्या दृष्टीमध्ये ते बरोबरच आहे. आणि जे पण तो करतोय ते बरोबरच आहे. कोराख सारखा हुशार माणूस. आणि बोलतात का तो पुढे जाता खूप त्याच्याप्रमाणे होणार होतं. त्याला सवलनच पाहिजे होती नुसती, त्याला सवलनच पाहिजे होती, आणि त्याला पेशन्स पाहिजे होता. आणि त्या ऑनरसाठी त्यांनी पूर्ण खराब केला. बोलतात का कशामुळे झाला ते का त्याच्या बायकोमुळे. एव्हरी सक्सेसफुल मॅन, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ सक्सेसफुल वुमन, बोलतात ना, राईट. स्त्री असते त्याच्या मागे. पण इकडे पण कोराखची बायको त्याच्यावर हसली आणि बोलले, बघ काय केलं तुझी हालत, तू किती हे होतास आणि तुला काय मिळालंच नाही. आणि जेव्हा ते सगळ्यांचे केस काढले गेले, सगळे लेवीचे, तर त्याचे पण त्याला पण काढले गेले आणि त्याच्यावर हसली ती. आणि बोले, बघ तुमची काय हालत केली आणि तुमची मजाक उडवली मोशे रबेनूने येते. तर त्यांनी त्याचं ऐकलं. पण तेच त्याच्या सोबत जो ओन बेन पेले, तो त्याची बायको खूप हुशार होती आणि ती बोलली, तू काय फरक पडणार आहे, समज जर कोराख बरोबर आहे तरी पण तुझा सेवक होशील, मोशे बरोबर आहे तो पण तरी पण तुझा सेवक होशील. तर मग सोबत राहा, मोशे रबेनू सोबत राहा. आणि तसं तिने त्याला वाचवलं, ओनबेन पेलेतला. आणि तो वाचला या सर्व गोष्टींपासून. ए, ईशा हामा बनता बेता. आणि जी हुशार स्त्री असते ती घर बनवते आणि ती मखलोकेत भांडण पासून राम करते. सर्व एनी मखलोकेत, कोणती पण गोष्ट मखलोकेत असेल, भांडण असेल, कुठे वादविवाद असेल, कशाबद्दल, नॉर्मली प्रॉपर्टीबद्दल असतं, नॉर्मली ज्यांच्याकडे पैसे जास्त असतील त्यांच्या पैशांवरून असतं, नॉर्मली वादविवाद त्याच्यावर जास्त असते. बाकीच्या कोणत्या गोष्टीवर माणूस वादविवाद करेल? पैसा, आणि पैसा जास्तच, पैशामुळे म्हणून माणसं जो मुलांसाठी पैसा ठेवतो, तर तो प्रॉब्ली त्यांच्यासाठी वाईट गोष्ट करतो. इट सीम्स मे बी त्यांनी डोनेशन दिलं पाहिजे आणि जास्त चांगलं होईल. कारण मग पैसे नाही तर तो
डिसाईड नाही करत कोणाला जातील काय जातील, आणि तो डिवाइड नाही करून टाकत आधीच, आणि डिसाईड नाही ऋषा लिहित नाही. म्हणजे त्यांनी समज जर पेपरवर लिहून नाही दिलं, मग नंतर मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, जेव्हा तो या 120 नंतर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात जेव्हा तो ठेवून जातो पैसा. आणि मग सगळ्यात जास्त मखलोकेत, सगळेजण भांडण, मुलांमध्ये भांडण, आणि मग तेच कंटिन्यू होतं नातवंडांमध्ये भांडण. आणि मग ते कोणामुळे? कारण त्याचे जे बापदादा होते ते थोडेसे अ, दूरदृष्टीचे नव्हते. त्यांनी दूरदृष्टी नव्हते त्यांच्याकडे. त्यांनी आत्ताचा विचार केला, आणि त्यांनी विचार नाही केला, त्यांनी लिहून ठेवायला पाहिजे सर्व, नीट सर्व लिहिलं. म्हणून माणसं इकडे 60 झाल्यानंतर लगेच विल लिहितात. काय 120 नंतर ते आरुखित यमीमचा पण देट्स सेगुल्ला आरुखित यमीम बोलतात. म्हणून माणसाची लाईफ वाढते हे गोष्टी करून. अ, तर माणूस हे विल लिहितोय, सगळं साफ आहे, सगळं हलाखाप्रमाणे विल आहे. एव्हरीथिंग इज फाईन, सगळं लिहिलं आहे, सगळं डिसाईड झालं आहे. जसं मला मी ओळखतो कोणाला तरी ज्यांनी विल लिहिली, त्याच्याकडे खूप पैसा होता, त्यांनी विल लिहिली, सर्व डिवाइड केलं, आधीच लिहून ठेवली. एक वेळा ते वारल्यानंतर त्यांचे मुलं नातवंड हे जे पण जवळचे होते त्यांच्यामध्ये त्यांनी डिवाइड केलं. तर एव्हरीथिंग इज एकदम स्विफ्टली सर्व झालं. आणि त्यांच्यामध्ये काहीच प्रश्नच नाही आला भांडण करायला, कुठेच कोर्टामध्ये घेऊन जायचे प्रश्नच नाही, सगळं डिसाइडेड आहे, सगळं फिक्स्ड आहे. काहीच प्रश्न नाही आहे, कसलाच कसा डाऊट नाही आहे. तर माणसाने थोडासा दूरदृष्टी पाहिजे, थोडासा विचार केला पाहिजे पुढे जाता काय होऊ शकतंय, आणि त्याप्रमाणे डिसाईड केलं पाहिजे, आणि हलाखाप्रमाणे केलं पाहिजे. त्याच्यासाठी पण हलाख होता येत, ते पण माहीत पाहिजेत, कसं लिहायचं काय लिहायचं. एक रब्बानी माहीत, वकील पण आहेत जे हलाखाप्रमाणे लिहितात. आणि ते डिसाईड केल्यानंतर मग हे प्रॉब्लेमच नाही. पुढे आता पण त्यांच्या पण आत्म्याला शांतीत शांततेत ते राहतात बेजात असे. का त्यांचे मुलं भांडण नाही करत, त्यांच्या मुलांमध्ये भांडण नाही आहे, दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. तर मग ते आधीच थोडी दूरदृष्टी पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे या गोष्टीमध्ये, फिलिंग्समध्ये नाही आले पाहिजेत. पण ऑपोजिट त्याचा उलट त्यांनी विचार केला पाहिजे का. पण ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांचाच जास्त प्रश्न येतं, म्हणून ज्यांच्याकडे नसतील त्यांच्याकडे प्रश्नच नाही आहेत. सगळं चांगलं आहे सर्व, नंतर पण कोण कोण एवढं पण कशा मागे लागत नाही आहे, जे आहे नाही ते बघतात. तर खासदार असे आकाश बरोबर केव्हा केव्हा देतात, बोलतात का हमोन शमूल बालाव ले राहतो. केव्हा केव्हा पैसा असतो माणसांकडे त्यांच्या खराबीसाठी, त्यांची खराब गोष्ट व्हायसाठी, चांगल्यासाठी नसतं. केव्हा केव्हा ते विचार करून नाही वापरत, तोराप्रमाणे वापरत नाही, तेव्हा तेव्हा विचार केला पाहिजे, पुढचे विचार केला पाहिजे. आणि जेव्हा तोरा आणि व्हॅल्यूजप्रमाणे राहतील, तर मग पुढचा विचार करतील. आणि सगळ्यांचा आकाश बरोबरच्या हातामध्ये आहे सर्व ऑफकोर्स, पण पुढचा विचार करूनच डिसाईड केलं पाहिजे का काय करायचं काय नाही करायचं. आणि सगळं नीटपणे विचार करून केलं, सिस्टमॅटिक असेल, तर मग एव्हरीथिंग, सगळं अकोल बाबे मकोमो, सगळं बरोबर नीट होतं. एम, अभिशिमोन अभिशिमोन आलेत का ऑनलाईन? मोमेंट. हां, ओके, या यस, अभिशिमोन आले ते, ओके. फाईन. आपण विल एंड विथ अ स्मॉल एक वेळ राव श्लोमो जालमन ऑरबाख बोलले रावदान सेगालला का ते लहान असताना एक पस्सूक ऐकली होती त्यांनी कोणती तरी तोरावरून, ज्याच्यामध्ये त्यांनी मजाक उडवली होती. कोणीतरी मजाक उडवली त्या पस्सूकवरून. त्या पस्सूक आपण जसे बोललो होतो, थोडेसे पस्सूकचे एक्झाम्पल दिले होते आपण. तर ते त्यांनी जी ऐकली होती त्यावेळेला लहानपणे, ती अजूनपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये आहे. ते 85 वर्षाचे आहेत, आणि तरीसुद्धा जेव्हा ते ते तोराच्या त्या पसूकवर येतात, तर तेव्हा अजूनपर्यंत त्यांना आठवतंय कोणीतरी त्या पसूकवर काहीतरी मजाक उडवलेली. आणि त्यांना कधी डिफिकल्टी होते ती डोक्यातून काढायला, ती लेचनूत, ती ती मजाक उडवली त्या पसूक, तोराच्या एका लाईनवरून, एका वर्ड्सवरून कोणी मजाक उडवली. म्हणून ही गोष्ट ऐकणे पण डिफिकल्ट आहे. पसूकवर मजाक नाही उडवली पाहिजे. आणि काय कोण कोण काहीतरी नवीन नवीन गाणी बनवतात, आणि पसुकीमनी मजाक उडवतात.
तर ऑफकोर्स इट्स अ बिग आवोन. त्याच्यामुळे मोठी तोराच्या तोरावर मजाक नाही उडवायची असते. माझी डॅडी आधी बोलायचे काय त्यांच्या ते लहान असताना बेतकीने कोणतरी यायचा आणि जेव्हा शब्बातची सगळी गाणी व्हायचे, आपल्या बेतकिनेसमध्ये जेव्हा शब्बात किद्दूस झाल्यानंतर शब्बातची गाणी गायचे आणि त्याला त्याला खूप चांगलं अशी यायचं, सर्व गाणी यायची आणि ते जोर जोरात गायचा आणि त्याच्याच सूरमध्ये त्याच्याच ह्याच्यामध्ये आणि मग मध्येच थांबायचा आणि सगळ्यांकडे बघून हसायचा. म्हणजे मजा उडवायचा ते तो. आणि कोणाला येते कोणाला नाही येत आणि ते ते मजा उडवायचं त्यांची सर्वांची मजा उडवायचा ते पण. आणि या पसुकीमध्ये पण मजा उडवायचा. आणि तोच आणि जो होता तो मुलगा तो थोड्या वर्षात अ, वारला. त्याला पनिशमेंट मिळाली लाईक त्या दाढीवाल्याची त्यांनी लहान असताना बघितलं होतं का म्हणून माणसाने सांभाळलं पाहिजे. तोराचे वर्सीस, तोराचे पसुकीम, तेलीमचे टप्पे, नाहीतर कोणती गाणी ते सांभाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये लेचा नूत त्याची मजाक नाही उडवली पाहिजे. त्याची अ, कव्वत बरोबर दिला पाहिजे सगळ्या गोष्टींना. एनिवे आपण राव शिमोनचा शिवरे आता गेमारावर तसं पुरुषांनी थांबवू शकता, थांबायला पाहिजे. आपण या शिवरी एंड करू विथ द स्मॉल prayer as usual. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So thanks a lot for being with us. שיעור בדלת בתודה רבה. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot. And Shabbat Shalom. בכל טוב. שלום שלום. חודש טוב הרב, חזק וברוך. חודש טוב, חודש טוב. כן, חודש טוב. בשמחה רבה. תודה רבה, חודש טוב, שבת שלום.